कडक सॅल्यूट. आज या सेगमेंटमध्ये मनपूर्वक स्वागत तुमचं. मित्रांनो, आज ज्याला कडक सॅल्यूट करणार आहे ती एक स्त्री आहे. नुकतंच आपण वाजत गाजत नवरात्र साजरं केलं. देवीच्या सगळ्या रूपांची आपण 9 दिवस यथोचित पूजा केली, दसरा साजरा केला आणि काल कोजागिरी पौर्णिमा साजरी करून त्याचा गोड शेवट केला आहे. आणि म्हणूनच मुद्दाम मी आजच्या दिवसासाठी हा एपिसोड राखून ठेवला होता. डॉक्टर क्षिप्रा श्रीवास्तव. वाराणसी म्हणजे आपल्या देवभूमीतलं एक महत्त्वाचं शहर. वाराणसी इथं प्रॅक्टिस करणारी डॉक्टर क्षिप्रा श्रीवास्तव या गायनेकोलॉजिस्ट आणि त्यांचे पती सन्माननीय डॉक्टर M.K. श्रीवास्तव. आम्हाला पोटात मुलगी आहे हे कळलं सोनोग्राफी करून, ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी वापरून, की मग आम्ही चाललो गर्भपात करायला. अशी मानसिकता आज दिवसेंदिवस वाढीस लागलेली आहे. अर्थात कारणंसुद्धा तशीच आहेत. आज तर इतक्या गोष्टी भयंकर झालेल्या आहेत. गेल्या महिन्याभरातला जर तुम्ही पेपर चाळलात तर जवळपास गेल्या 6 महिन्यात 165 बलात्कार एका शहरात झालेले आहेत असं वाचनात आलंय माझ्या. तर देशात किती झाले असतील. आणि त्यातून म्हणजे कहर की शाळांमधल्या लहान लहान मुलींवरती सुद्धा अत्याचार सुरू झालेत. स्कूल बसचा तुमचा ड्रायव्हर, स्कूल बसचा अटेंडंट, शाळेतले शिपाई लोक, विश्वासार्हता गमावून बसलेली माणसं आहेत ही. एवढंच नाही तर एका आश्रमशाळेतला अटेंडंट शिक्षक, त्याच्याकडनं सुद्धा 7-8 वर्षाच्या मुलीवरती अत्याचार झाल्याची घटना ऐकतो. आणि मग पोटात मुलगी आहे म्हणल्यावर कुठल्या बापाच्या आणि आईच्या छातीत धडकी भरणार नाही हो. या सगळ्या बातम्या कारणीभूत असतात. हुंडा पद्धती कारणीभूत असते अशा गोष्टींना. समर्थन करत नाहीये मी. पोटात मुलगी असल्यानंतर गर्भपात करण्याच्या गोष्टीचं समर्थन मी बिलकुल करत नाहीये. त्या कार्यातला एक ॲक्टिव्हिस्ट मी पण आहे. या विषयावरती मी पण खूप प्रबोधनात्मक काम केलेलं आहे, करतोय. माझ्या स्वतःच्या या विषयावर काही कविता आहेत. सवाल तो नाही आहे. आज हा कडक सॅल्यूट मी या एका स्त्रीला का करतोय तर ती गायनेकोलॉजिस्ट आहे. तिच्या दवाखान्यात जी बाळंतपणं होतात त्याच्यानंतर तिने एक प्रिन्सिपल अवलंबलं आहे. तिच्या जीवनाचा अविभाज्य भाग असलेलं हे तत्त्व तिने अवलंबलं आहे 2014 पासून. 2014 साली त्यांनी हे आपलं स्वतःचं मॅटर्निटी होम वाराणसी इथं सुरू केलं. आणि त्यांचे पती पण डॉक्टर आहेत. दोघांचीही कन्सल्टन्सी प्लस इंडोर पेशंटसाठी सगळ्या सोयीसुविधा, ऑपरेशन थिएटर, असं सगळं सज्ज असं इस्पितळ आहे वाराणसीमध्ये. डॉक्टर क्षिप्रा श्रीवास्तव यांचा इतिहास जर पाहिला तर वय वर्षे 2 असताना त्यांच्या वडिलांचं देहावसान झालं. आणि नंतर आजीने त्यांचं पालनपोषण केलं. महू या गावात त्या राहायच्या. नंतर त्यांना आजीकडे देवराई या गावी जायला लागलंच, कारण बापाचं छत्र हरवलं. हे लाडकं लेकरू त्या बापाचं वयाच्या 2ऱ्या वर्षी पितृछत्र हरपल्यानंतर आजीने सांभाळ केल्यानंतर स्वतःच्या बुद्धिमत्तेवर MD झाल्या, डॉक्टर झाल्या, गायनॅकमध्ये स्पेशलायझेशन केलं, स्वतःच्या पायावर उभं राहून स्वतःचं हॉस्पिटल काढलं. काय तत्त्व अवलंबलं हो त्यांनी? 2014 साली हॉस्पिटलमध्ये घडलेली एक घटना त्यांना त्या घटनेने पूर्त बदलून टाकलं. त्या दाम्पत्याला विचार करण्यास प्रवृत्त केलं. एका सफाई कामगाराची बायको
बाळंतपणासाठी ॲडमिट झाली. 2 मुली त्यांच्या पदरात होत्या. मोठ्या अपेक्षेने की वंशाला दिवा येईल, मुलगा होईल, जन्माला घेईल असं म्हणून त्यांनी तो चान्स घेतलेला. आणि ह्या 3ऱ्या बाळंतपणात सुद्धा त्यांना मुलगीच झाली. सीझर करावं लागलं आणि 2014चं त्यांचं बिल काय असेल ते 25-30 हजाराच्या आसपास झालं. तो स्वीपर अतिशय काकुळता येऊन या मॅडमच्या चेंबरमध्ये आला. डॉक्टर क्षिप्रा यांनी त्याची परिस्थिती आधीच जाणली होती आणि त्यांनी मानसिकता तयार ठेवली होती की या व्यक्तीकडनं आपल्याला एक पैशाचीही अपेक्षा नाही करायची. त्यांनी सांगितलं हात जोडून, मॅडम तुमचं बिल मी देऊ शकत नाही. आणि त्या पहिल्या बिल माफीपासून त्यांनी त्यांच्या दवाखान्यामध्ये एक अलिखित नियम केला. कोणतीही स्त्री, कोणत्याही कुटुंबातली स्त्री जर त्यांच्या हॉस्पिटलमध्ये बाळंतपणासाठी ॲडमिट झाली आणि तिला जर मुलगी झाली, म्हणजे तिच्या पोटी जर एखादी मुलगी जन्माला आली, तर या दाम्पत्याने ठरवून टाकलं की ज्या बाळंतपणामध्ये मुलगी जन्माला येईल त्या वेळेस सर्व बिल माफ केलं जाईल. मग ती नॉर्मल डिलिव्हरी असो, अगर सीझर असो, अगर त्यानंतर अजून काही कॉम्प्लिकेशन्स निर्माण झालेली कोणतीही केस असो, बाळंतपणाच्या बाबतीतली जेव्हा जेव्हा मुलगी जन्माला येईल तेव्हा 2014 सालापासून त्यांनी आकडा दिला आहे की जवळपास 575 ते 600 डिलिव्हरी अशा झाल्या की त्यांच्या हॉस्पिटलमध्ये मुली जन्माला आल्या. अहो, आपण ॲव्हरेज काढू, अगदी ॲव्हरेज काढल्यावर 4 मुलींच्या मागं 1 लाख रुपये या डॉक्टर क्षिप्रांनी गरीब लोकांना असो, श्रीमंत असो, काही असो, माफ केलेले आहेत. स्वतःचं कुटुंब चालेल किंवा नाही चालेल याची तमा न बाळगता आजच्या सामाजिक स्थिती जर बघितली या डॉक्टरांच्या बाबतीतली तर ती अतिशय विपरीत आहे. म्हणजे साधा आजार घेऊन गेलेल्या माणसाकडनं सुद्धा 25-25, 50-50 हजार बिल उकळणारी हॉस्पिटल्स एका बाजूला आणि हा सुखद धक्का देणारे हे दाम्पत्य डॉक्टर क्षिप्रा श्रीवास्तव, दी ग्रेट गायनेकोलॉजिस्ट ऑफ वाराणसी फ्रॉम अवर इंडिया, काशी विद्यापीठात शिक्षण घेतलेली ही एक मुलगीच आहे. 2 वर्षाची असताना स्वतःचा बाप जिने गमावला, ती मुलगी आज एवढी उभी राहते काय, डॉक्टर होते काय, गायनेकोलॉजिस्ट होते काय, आणि नंतर ती असं ठरवते काय. अहो, तुम्ही आम्ही तर किस झाड की पत्ती असं जे म्हणतो आपण, किडे मकोडेत तुम्ही आम्ही. पण खुद्द आपल्या भारताच्या पंतप्रधानांना सुद्धा या डॉक्टर स्त्रीचा कॉग्निझन्स घ्यावासा वाटला. आणि का नाही घ्यायचा, घेतलाच पाहिजे. मी तर म्हणतो पद्मभूषण, पद्मविभूषण अशा व्यक्तींना जर बहाल करत गेलात ना तर आपल्या देशाची शान वाढेल. मित्रांनो, 25 मुलींमागं तुम्ही विचार करा, 25,000 ॲव्हरेज काढा. आज कोट्यवधी रुपये या डॉक्टर क्षिप्रांनी स्वतःला जे मिळाले असते ते माफ करून टाकले. 575 to 600 डिलिव्हरीज एवढाच मी हिशोब दाखवतोय तुम्हाला 2014 पासून काय असेल ते 2023 पर्यंत. त्यांचं हे अव्याहत कार्य आजही चालू आहे. उत्तर प्रदेश आणि आपल्या या देवभूमीतल्या या महत्त्वाच्या गावी, वाराणसी गावी इतकी चांगली घटना घडतीये आणि अशीही डॉक्टर आपल्या भारत देशात आहेत हे पाहिलं की मग अशी त्या डॉक्टरांची, ज्यांचं कार्य खूप महान आहे, अशा लोकांची नावं नजरेसमोर तरळायला लागतात. आणि त्यापैकीच एक ओघाओघाने सांगतोय तुम्हाला की डॉक्टर फॉर बेगर्स, पुणे, डॉक्टर अभिजित सोनवणे. मुद्दाम उल्लेख करतोय मी. अफाट काम आहे, अफाट. त्यांच्याविषयी अनेक व्हिडिओ बनवू शकतो मी, अर्थात त्यांची परवानगी असेल तेव्हाच बनवीन. पण त्यांच्या कार्याला सुद्धा, डॉक्टर क्षिप्रा यांच्या कार्यासोबतच आज माझा सलाम, प्रणाम, नमन. मित्रांनो, डॉक्टर क्षिप्रा यांचा आदर्श जर आपल्याकडच्या काही शहरांमध्ये जरी घेतला गेला तरी खूप मोठं गोरगरिबांचं कल्याण होईल, त्यांच्या
दुआए त्यांना मिळतील, या सगळ्या गोरगरिबांचे आशीर्वाद त्यांना नक्की मिळतील. पण कुठेतरी असं डॉक्टर क्षिप्रांसारखं थोडंसं मन मोठं काही डॉक्टर्सनी केलं तर मी त्यांना हा एक सबुरीचा सल्ला देईन की आपला भारत देश हा तसा पाहिला तर खूप गरीब देश आहे. आज शासनाच्या अनंत सुविधा देण्याचा प्रयत्न चालू आहे. योजना आहेत, आयुष्मान भारतसारख्या योजना आहेत. प्रत्येक स्त्रीला डिलिव्हरी झाल्यानंतर काही मानधन म्हणून काही एक तिला रक्कम पण दिली जाते. सगळं करण्याचा प्रयत्न करतंय आपलं भारत सरकार. तथापि कुठेतरी लोकांनी सुद्धा, डॉक्टरी पेशामधल्या लोकांनी सुद्धा कुठेतरी थोडंसं दानशूर होण्याची नितांत गरज असलेला असाच आपला देश आहे. अमेरिकेसारख्या देशामध्ये एका कार्यक्रमामध्ये डॉक्टर क्षिप्रा यांना आपल्या शेजारी बसवून घेऊन मोदी साहेबांनी त्यांचं कौतुक केलं होतं. अतिशय तोंड भरून कौतुक केलं होतं. हे ऐकल्यावर सुद्धा मला मनोमन आनंदच झाला आहे. कारण चांगल्या कार्याची पावती देणारा असा कोणीतरी वरती बसलेला माणूस जेव्हा मिळतो ना, तेव्हा त्या कार्याला खरोखर सफलता लाभली असं आपण म्हणू शकतो. त्यातलाच हा एक प्रकार. माझ्या परीने मी माझ्या लेवलच्या सामान्यांसाठी शुद्ध मराठीमध्ये ही माहिती तुमच्या मनापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न केला. डॉक्टर क्षिप्रा श्रीवास्तव यांचं काम अतिशय महान आहे. त्यांना दीर्घायुष्य लाभो. त्यांना हे काम करण्याची प्रवृत्ती जी निर्माण झाली मनामध्ये, त्या प्रवृत्तीला प्रत्येकाने लावून मुजरा केलाच पाहिजे, इतकीच मी सगळ्यांना विनंती करतो. आणि कडक सॅल्यूट टू डॉक्टर क्षिप्रा श्रीवास्तव अँड ऑफकोर्स टू हर हजबंड टू मिस्टर M.K. श्रीवास्तव. या दोन्ही डॉक्टरांना मनोमन प्रणाम करतो आणि या एपिसोडमध्ये इथेच थांबतो. पुन्हा भेटूयात मित्रांनो, अशीच काहीशी कहाणी घेऊन किंवा आपले नेहमीचे एपिसोड्स घेऊन. किशोरदा 95th बर्थ ॲनिव्हर्सरी. दिस एपिसोड इज गोईंग ऑन. जवळपास आपण 40 व्हिडिओज या सेगमेंटमध्ये अपलोड केलेत. पुढचा व्हिडिओ याच सेगमेंटमधला. नक्कीच वाट पाहाल ना किशोरदाच्या काही गोष्टी ऐकण्यासाठी आणि किशोरदाच्या गाण्याच्या काही ओळी ऐकण्यासाठी. पाहत राहा, ऐकत राहा कवी प्रवीश शो यूट्यूब चॅनल.